तो गाइस मराठीत बोलतो आजचा ब्लॉग मराठी, कारण कमेंट आले ते आपलं दर्शन झालंय. आपण आरतीच्या टायमिंग मध्ये आलो होतो बरोबर. आरती पण झाली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण आपके बारे में मैं राजस्थान से भारत की संस्कृति और पौराणिक मंदिर, ऐतिहासिक स्थल और अपने धर्म के जो स्थान है उनके ब्लॉग बनाता हूँ, लोगों तक जानकारी पहुँचाता हूँ. दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आता पुढचा प्लॅन तर पहिला ह्याच आहे. जेवण झालं, बडीशेप खाल्ली, बिल दिलं, फाडला तर मलाच आहे. अथक प्रयत्नानंतर गाडी चालू झालेली आहे. चला, वन वे एवढा रस्ता आहे, त्यात प्रणव भाई गाडी चालून दाखवणार आहे आपल्या सगळ्यांना. तो गाइस मराठीत बोलतो आजचा ब्लॉग मराठी, कारण कमेंट आले ते खास कमेंटसाठी नाव सांगत नाही, डिस्क्लोज करत नाही. जुन्या ब्लॉगच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन बघा. आजचा ब्लॉग आपण मराठी घेतोय कारण मी मराठी. तर आज आपण निघालोय कानिफनाथ आणि सासवड दर्शन. तिकडं जितके काही धर्मक्षेत्र स्थळ आहेत त्यांना भेट देऊन आज दिवस आपण घालवणार आहे. बघा पुरंदर किल्ला आपला, याचा सगळ्यात ब्लॉग तुम्हाला जुन्या ह्याच्यात भेटेल. नक्की बघा जुन्या ह्याच्यात ब्लॉग आहे. परत एकदा जर कमेंट आली तर पुन्हा एकदा बनवूयात. चांगलं कमेंट करा. नारायणपूर मध्ये आलेलो आपण. आरती चालले इथं, आज पौर्णिमा असल्यामुळं. तर दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन आरती चाललेली, कसं काय चाललंय सगळं. घंटा घालायला पाहिलं होतं. आरती झालेली आहे. आता दर्शन करून आपण निघूयात पुढच्या प्रवासाकडे. तर तुम्हाला नारायणपूरच्या दत्त मंदिरात आल्यानंतर असा एक दरवाजा आहे, तिथून श्री नारायणेश्वराचं मंदिर आहे, जे की शिव मंदिर आहे एक. बघू शकता, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपलं दर्शन झालंय. आपण आरतीच्या टायमिंग मध्ये आलो होतो बरोबर. आरती पण झालेली आहे. कडच्या नारायणेश्वर मंदिरात पण जाऊन आलो. आता पुढच्या प्रवासात चालू करू पुढचा प्रवास आणि जाऊयात कानिफनाथ. श्री क्षेत्र कानिफनाथ मध्ये पोहोचलेलो आहे आपण. याला परत एकदा ऐकायचंय, याच्या तोंडावर तुम्ही कमेंट मध्ये मारा काय बोललो मी ते. तुम्हाला कळलंय का नाही ते सांगा. आणि आता एकदा बोलणार थांबा. नाही 5,000 5,000 साठी थांबा तुम्ही, वेट करा. त्यानंतर भाऊ कंटेंट देणार आहे तुम्हाला. आता आपल्याला किती वेळ लागेल इथून जायला? 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटात आपण मंदिराजवळ पोहोचू. जरा जास्त बोललोय कारण मध्ये आधी काय आलं तर दीपकला उलटी होऊ शकते, त्यामुळं आज बकासूर जरा आवाज येते. अरे खायलाच काय नाही, खायला काय आणलंच नाही, नाही तर त्याला खायची इच्छा आहे. घेऊन आला होता काय घेऊन आला होता? हे बघू शकता, झोमॅटो वाले काकांना एवढ्या वरती ऑर्डर आलेली आणि एकदम सगळे एकदम चिकने दिसतात.
उन्हाचे चमकतात ते तांबडी चांबडी सगळ्यांची. मी बॅक साईडनी डायरेक्ट मंदिरापाशी आलेलो आहे. प्रणव बाईंना पायऱ्या चढायची इच्छा नव्हती म्हणून आम्ही डायरेक्ट वरती आलेलो आहे. तुम्हाला आता मंदिर दाखवतो चला. मी सिनेमॅटिक गाणे टाकतोय. हे कानिफनाथचं मंदिर आहे. इथे एक मूर्ती आहे. इथे बघू शकता तुम्ही एक हत्ती आहे, त्याच्या कानातून एक बाळ आलेलं आहे. नवनाथमधले एक कानिफनाथ आहेत आणि कानिफनाथ हे हत्तीच्या कानातून प्रकट झाले म्हणून त्यांना कानिफनाथ असे म्हणतात. मित्रांनो, खास तुमच्यासाठी आपण बॅक साईडने गाडी घेऊन तसंच चप्पल घालून जाऊ शकत होतो, पण तुमच्यासाठी म्हणलं आज पायऱ्या उतरूच. कमीत कमी चढलो नाही तर उतरू, तुम्हाला सगळं व्ह्यू दाखवू. किती जिद्द सोडली झेप घेतली आकाशी, स्वप्न करणार तुमची पुरी. पायऱ्या तर दाखवता. आणि बघा पायऱ्या दाखवतो, किती पायऱ्या आहेत तुम्ही मोजा. आम्ही काय मोजत नाही. आपण कानिफनाथच्या मंदिरातून बाहेर येऊन आता चतुर्मुखला जायचं ठरलंय. कराड्याचा लेह लडाख बघू शकता. ह्या लेह लडाख मार्गावरून आपण चाललो आहे चतुर्मुखला. आमचे ड्रायव्हर एवढे झटके देत आहेत, प्रॉपर जीप गाडीचे ड्रायव्हर वाटतात. कोण राजस्थानी का दाखवतो तुम्हाला. ब्लॉक करतो एक जण राजस्थानवरून आलाय, त्याच्यासोबत हिंदी बोलायला लागेल थोडस. हिंदी तर आपण कशी कडक बोलतो जरा कमेंट मध्ये सांगा. यात्रा नाही फक्त बहुत बढिया हिंदी बात करताय. फक्त बांधला गफलत हो जाता है. थोडासा गफलत काय नाही होत, सगळं बरोबर आहे. इंग्लिश खाली बेस्ट बोलताय. इंग्लिश इज लँग्वेज. मित्रांनो, राजस्थानवरून एक आपल्याला ब्लॉगर भेटले. तो इनको मराठी समझ में नहीं आती शायद. तो यूट्यूबर है राजस्थान के. तो बताइए आपके बारे में. मैं राजस्थान से भारत की संस्कृति और पौराणिक मंदिर, ऐतिहासिक स्थल और अपने धर्म के जो स्थान है उनके ब्लॉग बनाता हूँ, लोगों तक जानकारी पहुँचाता हूँ. और मैं बाइक लेके राजस्थान से निकला हूँ. आज भी बाइक लेके आए हो? अभी तो सर के साथ आया हूँ. बाइक सर्विस पे दिया हुआ है मेरे पास. तो पूरा भारत भ्रमण यात्रा कर रहे हैं स्प्लेंडर के ऊपर. ये मराठी में बताएंगे थोड़ा. पूर्ण भ्रमण करना स्प्लेंडरवर यात्रा करणार आहे. स्प्लेंडरवर. स्प्लेंडर की आतापर्यंत कुठं गेले? राजस्थान, गुजरात, आता अर्धा महाराष्ट्र झाले. महाराष्ट्रात कुठं फिरला? पुणे, मुंबई, पुणे, आता पुढे आसपास नाशिक वगैरह जाएंगे. भाई इधर से नाशिक सासवड मध्ये राहिला आहे. सासवड मध्ये स्पेअर पार्टचे दुकान आहे, श्री राजलक्ष्मी ऑटो पार्ट्स. आपला गाव आहे. ठीक है भाई. भाई से मिलके भी बढ़िया लगा. सबको राम राम है. जय श्री राम. हर हर महादेव. जय श्रीराम. हा फोटोशूट चालला इथं मंदिराच्या प्रेमायसिस मध्ये. आणि गेलाय तिकडं बोलायला. आणि हा बघा आपला वीर योद्धा. चालू केलं होतं. काय चालू केलं? तर मित्रांनो, चतुर्मुख महादेव मंदिराचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे, एकदा नक्की भेट द्या. आणि सीन इतके सुंदर आहे, वारं खूप मस्त सुटलंय, वातावरण एकदम छान आहे. फोटोशूट वगैरे झालेलं आहे. आता इथून जेजुरीला जायचा प्लॅन आहे, तर जाऊया जेजुरीला. तुम्हाला सीन दाखवतो, सीनचा आनंद घ्या. आपल्या व्ह्युअर्स भावांसाठी 2 भाव चाललेत नेचर्स कॉल अटेंड करायला. त्यांचा नेचर्स कॉल होईस्तोवर बघू शकता ब्लॉगरने गाडी हायजॅक केलेली आहे. काय म्हणताय? खतम अभी नहीं जाएंगे हम घर. ब्लॉगर भाई चालू झालेत. दीपक आणि मी चांदची बाजी लावून बसलेलो आहे गाडीत. गाडी बंद पाडली. काय बंद? चालू आहे. अरे न्यूट्रलला आहे गाडी. शेट गाडीचे मालक ओरडायला लागले, टेन्शन आलेले फुल त्यांना.
घाबरू अरे नका. बसा. अरे नको काय म्हणतोयस? अरे बस. हे काय आहे अरे दोस्तांनो? बस. अरे बस. हात जोडून नको म्हणतात ते. दीपक भाऊ तुमचं काय म्हणणं आहे इशाऱ्यांनी सांगा. नको म्हणते ते दीपक भाई पण. तर शेवटी सगळे राजी झालेले आहेत. प्रणवला गाडी दिलेली आहे. प्रणव स्टार्टर मारा एकदा ब्लॉग मध्ये. वन वे एवढा रस्ता आहे त्यात प्रणव भाई गाडी चालवून दाखवणार आहे आपल्या सगळ्यांना ब्लॉगर. जाईल ना आपण पाण्याची बॉटल. डर का मावले, डर का मावले. आउटरने पुढं गाणी लाव आपली. जाऊ द्या. नको गाणी नको. गाणी नको म्हणतोय भावांनो. माझं कला कौशल्य दाखवून आता मला घाम आलाय जरासा. लय भारी गाडी चालवली म्हणून माझ्याकडून ड्रायव्हर सीट काढून घेतली. ते म्हणले एवढे भारी नको आपल्याला, गाडी जरा साधा माणूस पाहिजे म्हणून त्याला बसवलाय. मित्रांनो जेजुरीला पोहोचलोय. जेजुरीला 60 रुपयाला काय झालंय? पावती 60 रुपयाला काय झाले? वडा लागला. 60 रुपयाला जेजुरी. गल्ली बोळातून खडतर प्रवासातून चाललोय दर्शनाला देवाच्या. आणि हा आमचा ड्रायव्हर. आम्ही आलोय इथं. चांगली गेली नंतर लेच हे झालंय. मला वाटते पार्किंग आहे ना इकडेच लावा तिकडे परत पार्किंगची पावती पुन्हा एकदा. लय लूट मची आहे जिथं जाईल तिथं. तीर्थक्षेत्रांवर आता बरेच फिरलो आम्ही. महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे गेलो पण लुटल्याशिवाय सांगतो आम्हाला. पावती किती? 50 रुपये पावती असेल. पावती मॅन आपल्याकडे. ए पावती देवाची जेजुरी निळा घोडा आंबे तोडा. तर 50 रुपये घेतले पण गाडी जर गेली किती? 50 का सोनवणे बंधूने लगा दिया. सोनवणे बंधूंनी 50 रुपये सेपरेट. मग काय सेपरेट फॅन बेस होणार आहे. एक पावतीचा होतोय काय का प्राण्याचा होतोय काय माहिती. झालेले घशाला जलाभिषेक घालण्यासाठी भाऊने पाण्याची बॉटल घेतली. घशाला जलाभिषेक घालण्यासाठी पाण्याची बॉटल घेतली आणि आता घशाला जलाभिषेक घालून आपण 5 किलोमीटर चालायचे. त्यामुळे पाणी इज मस्ट टू बूस्ट युअर एनर्जी अँड स्टॉप यू फ्रॉम गेटिंग डिहायड्रेटेड. 20 रुपये खर्च करून घेतलाय. थोडासा आता पोटाला आधार मिळालाय. आता काय बोलला तर बोलू शकल एवढ्याने. अजून एक 20 रुपयाचे 2 आहेत वाटतं. तर बघू शकता आपण जवळजवळ पोचलोय कमानीजवळ. अजून खूप वरती आहे पण कमान इथं. कमानीच्या पुढं गेल्यावरती ते प्रथा असते आमच्या इथे. नवीन लग्न झालेले जोडपं येतं आणि बायकोला कमीत कमी 5 पायऱ्या उचलावं लागतं. वरती गेल्यावर दाखवतो प्रणय कसा उचलतोय दीपकला. अशा प्रकारे मंदिराची मेन कमान आलेली आहे. नाही अजून आली. अजून वर मंदिर दिसते बघा. आणि इथं सगळीकडे भंडारा पेढे वगैरे चालू आहे. लिंबू सरबत बघू शकता. जायचंय आपल्याला इकडे वरती. तर आपण आलोय आता आणि मला बघू शकताय महाराजांनी काय केलंय त्यामुळे त्याचं नाव आर बाज महाराज. आणि काय केलंय असलं खायला पार तोंडाला माझ्या पिवळं केलंय. कर्णाला आरबाज होता. आरबाजने केला. व्हेरी डेंजरस बॉम्ब बी मारलाय का थायलंड बघायला. अजून आपण आलोय आता बघू शकता. इथं फोटो काढण्यास सक्त मला येईन. फोटो काढतोय लाईनीला थांबणार आहे आम्ही आणि देवाचं दर्शन घेतल्याशिवाय काय जात नाही. आता बकासूरला लॉटी चॉकोपाय खाऊन बी काही एनर्जी आलेली दिसत नाही. बघू आता कसं काय होतंय. लाईनला लागलोय.
देवाचा घोडा. दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आता पुढचा प्लॅन तर पहिला ह्याचा आहे. बघू आता कुठं जायचं. दीपक म्हणाल तिकडे जाऊ. वरती बघा साप आहे, बघू शकता. डायरेक्ट डोक्यावर मारती. छोटासा बिझनेसमॅन. काय बाळा आपल्याकडं काय काय वेपर्स पाणी माझा आहे थंड. अरे तू नाही बोलायचं, त्याने बोलायचंय. बोल रे बाळा. वेपर्स. आणि हे बाकीचं बाकीचं कोणाचं आहे? इसका आहे. अरे इसका है. अरे ये बड़ा businessman है. ये बड़ा बिजनेसमैन, छोटा छोटा businessman बिजनेसमैन. और क्या चाहिए तुम्हें? ये क्या खाना है? लाइक करो सब्सक्राइब. लाइक करो, शेयर करो. बोलो लाइक करो. क्या लाइक करो, शेयर करो, सबस्क्राईब करो. थँक्यू. डन. बघू शकता प्रणव भाऊ पायऱ्या मोजत आलेले आहेत. किती झाले टोटल आता सांगतील आपल्याला. किती झाले? 334 पायरे. मित्रांनो खूप अथक प्रयत्नांनंतर आलोय शिवराज ढाबा कराड या ठिकाणी मसूर खायला. मोठी रोटी आणि मसूर बघू शकता. बसलोय टेबलावर. मेनू 2 बकासुरांकडे दिले. तो देख सकते हो दावत रोटी और ये स्नैप निकल रहा है कुत्ता. चोमूचन. अरे पण मराठी घ्यायचं. छपरी महाराज आरबाज. जेवण झालं, बडीशेप खाल्ली, बिल दिलं, फाडला तर मलाचे पैसा गेला. पण घरी पोचलोय. शंट्या आपल्यावर आला नव्हता. छोटा शंट्या आपल्यावर आला होता बघू शकता. आणि संपले आपली ट्रिप आजची इथपर्यंत होती. आणि हा या डबाच काय आता प्रणय त्याच्या घरी जाईन. नवीन व्हिडिओ हा त्याच्या घरी जाईन, हा पण त्याच्या घरी जाईन. आणि दोघं इथं राहतात. आणि हे माझं घर. आणि हे माझं घर. फ्लोर मिल टाकायला नक्की या. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी सगळं दळून मिळेल. तर भेटूया नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ मध्ये. सबस्क्राईब करा प्रणव आंदल ब्लॉग्सला.